थँक्यू डीजे, धन्यवाद, आपले खूप खूप आभार. तर पुनश्च एकदा उपस्थित रसिकांचं, स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि सोबत झालेल्या सगळ्या खेळाडूंचं अगदी मनपूर्वक स्वागत. आपण अनुभवतोय थरार शिवशक्ती प्रीमियर लीग. शिवशक्ती मित्रमंडळाचे अथांग परिश्रम आणि मेहनत आणि या सर्वांना जोडून हातात हात घेऊन खांद्याला खांदा लावून जी गेली 2 आठवडेभर 1 महिनाभर ज्या स्पर्धेसाठी आटोकाट प्रयत्न सुरू होते ते अखेरच्या क्षणी आता सत्यामध्ये उतरवत आहेत. कारण कालच्या दिवशी या संपूर्ण स्पर्धेचा पहिला टप्पा पार पडला, तर आज असेल दुसरा व अंतिम दिवस. आता आपण पोहोचतोय ग्रँड स्टेज पर्यंत. सेमीफायनल राऊंडचा पहिला मुकाबला आपल्या समोर मॅन इन ब्लू आर्यन बॉयज त्यांच्या समवेत त्यांच्या अगदी समोर उभे टाकतायत ते म्हणजे मॅन इन येलो राजनंदिनी रॉयल्स. आपण पाहतोय पहिला सामना सेमीफायनल नंबर 1. जो संघ हा सामना जिंकेल आपलं तिकीट बुक करेल ते अर्थात फायनलच्या राऊंड साठी. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन हरीश. आणि जर या स्पर्धेचा विचार करायला गेला तर गेली 6 वर्ष या स्पर्धेची परंपरा आणि ती परंपरा न मोडीस आणत सलग 7व्या वर्षी सुद्धा या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. इतकं सोपं नसतं. ऑन पेपर सांगायला नक्कीच ते चांगलं वाटतं की गेली 7 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे, पण त्या 7 वर्षात किती मेहनत, किती परिश्रम, किती घाम गाळलेला असतो येथे कार्यकर्त्यांनाच माहिती असतं. आणि त्याचबरोबर प्रमुख पंच यांचा सामना सुरुवातीचा इशारा. आपण सलामीची जोडी पाहतोय रोहित आणि त्याचबरोबर शेखर. एसएसबी अंपायर. पहिला चेंडू असेल सेमीफायनल नंबर 1 चा मुकाबला. रोड टू फायनल सुरू. फायनलचं तिकीट बुक करण्यासाठी हा सामना. पहिला चेंडू असेल सेमीफायनलचा. पहिला चेंडू यष्टांच्या मागे अतिशय सुरेख आपण कार्य पाहतोय. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची स्थिती असते अर्थात यष्टांच्या मागे बॅकवर्ड रिजनला जेव्हा जेव्हा डिक्लेअर झोन असतो तेव्हा विकेट किपरवर खूप मोठी जबाबदारी असते. कारण जर जगांना बॉल सुटला तर समोरील बॅटिंग टीमला अगदी फ्री मध्ये एक बोनस धाव दिली जाते. पण प्रत्येक विकेट किपरने आपलं काम अगदी सुयोग्यरित्या पार पाडलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फटका थोडासा फसलाय. झेल खाली फील्ड जज करतोय आणि हिअर कम्स द विकेट. पहिला हादरा बसतोय. तेव्हाच येते जेव्हा आपल्या समोर आपल्या तोडीचा सिंह उभा असतो. आणि तेच आपण पाहिलं. राजनंदिनी रॉयल संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचं वर्चस्व गाजवलंय. पण अशा दमदार संघाला पहिल्याच षटकामध्ये नेस्तनाबूद करण्याचा आटोकाट प्रयत्न हरीश कर्वी झाले आणि दुसऱ्याच चेंडूवर टकच्या मार्फत त्याला माघारी परतावं लागलं. फलंदाजाने नक्की चांगलं कार्य करण्याचं नक्कीच एक चांगली संधी होती रोहितला, ज्याने प्रत्येक सामन्यामध्ये आपलं योगदान दिलंय. पण त्याला आता दुर्दैवी स्वरूपात आता पुढच्या मॅचची वाट पाहावी लागेल. दरम्यान नवीन फलंदाज संदेश सज्ज होतोय. एव्हरेस्ट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन वर चेंडू. सीमारक्षक तर पूर्ण प्रयत्न करतो. 1 धाव तर पूर्ण केली जाईल आणि त्याचबरोबर अतिशय सुरेखरित्या असा थ्रो सुद्धा हाताळला जातोय. आपण आउटफील्ड नक्कीच पाहू शकतो आणि हे असतील ओपनिंग रन्स. आउटफील्ड जर विचार करायला गेला तर थोडंसं डान्सिंग आउटफील्ड म्हणजे फिल्डर्सची चांगलीच काटकसर, चांगलीच परीक्षा असेल. कारण जज करणे थोडंसं सोपं नसेल की कुठच्या बाजूने वळेल चेंडू जेव्हा तो पहिला बाउन्स होईल. पण तरी सुद्धा कौतुक करावं लागेल ते गोलंदाज हरीश याचं. कारण 3 चेंडू इकडे त्याने हाताळले आणि 3 चेंडू मात्र 1 धाव ही खर्ची करत एक महत्वपूर्ण गडी आवाज केला. स्ट्रायकर साइड वर येईल नवीन फलंदाज शेखर जो गेला होता सलामीला. शेखर आणि संदेश जमलेली जोडी आपण पाहतोय. फील्ड साठी थोडासा बदलाव केला जातोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि त्यामुळे पुन्हा कन्व्हेन्शनल क्रिकेटचा नियम वारंवार फील्ड साठी बदलावे लागते. यावेळेस पॉइंट डोक्यावरनं मारण्याचा पुन्हा एकदा केला होता अटेम्प्ट. पण बॉलची स्पीड एवढी होती
की जोपर्यंत बॉलच्या स्पीडचा अनुमान लावतोय तोपर्यंत विकेट किपरच्या हातापर्यंत चेंडूने आपला प्रवास पूर्ण केला होता. 4 चेंडूची झाली आहे समाप्ती. पॉवर प्ले ओव्हर हाताळावी तर अशी जेव्हा प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याची शक्यता असते तेव्हा मात्र अशा प्रकारची गोलंदाजी करणं ही अतिशय महत्वाचं असतं. कारण पहिली ओव्हर आणि शेवटची ओव्हर हे 2 षटक असतात जे कुठल्याही मॅचचा परिणाम अगदी सहजरित्या बदलू शकतात आपल्या संघासाठी. आउटसाइड अंपायर पंचांकडे प्रेशर टाकण्यात येतोय पण पंच आपल्या मतावर ठाम आहेत. 1 धाव तर पाहावं लागेल. काय असेल याचबरोबर स्कोर बोर्डवर ऍडिशन आपण पाहतोय. धावसंख्या याचबरोबर ऍड केली जाईल. 2 धावा धावफलकावर. शुरुआत कैसी भी हो फरक नहीं पड़ता लेकिन अंत भला तो सब भला. सुरुवात तर दिमागात केली इकडे हरीशने आणि आता कसा करेल अंत आपल्या षटकाचा. नक्कीच या शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तरी सुद्धा मात्र जे काबाड कष्ट केले हरीशने ते नक्कीच व्यर्थ जाऊ शकतील. पण हरीशने म्हटलं ऐसं कैसे. नक्कीच संधी तर होती रनआउट करण्याची आणि त्याचबरोबर पंचांचं बोट उंचावतोय. अतिशय आपला वेळ घेऊन अगदी नेम साधून बुलजाय हिट करतोय. स्ट्रायकर्स एंड ओव्हर विकेट नंबर 2 गोज बॅक टू द पवेलियन. सांघिक धावसंख्या 2 असताना 1 षटकाची समाप्ती आणि सांघिक धावसंख्या 2 वर गडी क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन. तर पहिलं षटक नक्कीच अतिशय सुरेख हाताळतोय. सेमीफायनलचं जर पहिलंच षटक आहे आणि त्या पहिल्याच षटकामध्ये जर आपण फक्त 2 धावा खर्ची कालकटीतली 1 धाव होती लेग बायशी तर कॅप्टन आपल्याकडनं अजून काय अपेक्षा करेल. हरीशने चांगली स्टार्ट केली आणि जर राजने रॉयल्स बद्दल जर विचार करायला गेला तर त्यांच्याकडे बॅटिंग लाईनमध्ये तेवढी ताकद आहे. नवीन फलंदाज ओंकार हिवरडे लावतोय संदेशची साथ देण्यासाठी. अर्थात दुसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ संतोष आणि पहिलाच चेंडू ऑफ साइडला. 2 फील्डर्सची गॅप आहे आणि 2 फील्डर्सची अवैध भिंत चिरत गॅप फाइंड करतोय. चौकार निघतोय शिवशक्ती प्रीमियर लीग ब्रँडेड नंबर 1 सेमीफायनल मध्ये आणि तो निघतोय बॅट मधून संदेशच्या. ही आपलीच असली पाहिजे आणि ते जाणतोय. सुरुवातीला 2 गडी आपण लवकर गमावलेत आणि जर नुकसान भरपाई करायची असेल तर एका भागीदारीची एका पार्टनरशिपची ही नितांत आवश्यकता या सामन्यामध्ये असेल राजनंदिनी रॉयल संघाला. वेस्ट लेग साइडला बॉलला पुल केलं ग्राउंड कार्पेट थोडीशी डान्सिंग आउटफील्ड आणि याचाच मी नक्कीच उल्लेख केला होता. फील्डर्सची नक्कीच पराकष्ट होईल परीक्षा घेतली जाईल. या दरम्यान 3री धाव घेण्याचा प्रयत्न पण साफ नकार आलाय. चांगला गॅदर चांगला थ्रो आपण पाहिलं डीप मधून. 1 धाव आहे तिकडे होती तिकडे 2री धाव आहे सहजगत्या पूर्ण आणि सांघिक धावसंख्या ही विदारली एकंदरीत 8 या धावसंख्येवर. 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गडी मोजले ते 2 या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी. अवेस चेंडूला पुल तर जोरदार केलंय पण इकडे नशिबाची साथ लाभणार नाही बॅटरला. अशा ठिकाणी नक्कीच बॅटर्सना अगदी विचारपूर्वक आपले शॉट्स खेळावे लागतील. इकडे पुल आणि हुकचा आपण वापर तर करू शकता पण तो वापर आपण स्क्वेअर लेगच्या जर पुढे केला तरच त्याचा उपयोग. कारण स्क्वेअर लेगच्या पाठीमागे आपण पाहू शकाल की डिक्लेअर झोन आहे आणि त्या रिजनच्या अगदी समोरच आपल्याला चेंडू मारावे लागतील. आता आपण ऐकली धून
जी फक्त एक स्पर्धाच नाही तर आता संपूर्ण भारत देशासाठी एक सण होऊन राहिल आहे. IPL याचा थरार सुद्धा सुरू आणि एल क्लासिको ज्याला म्हटलं जातं मुंबई वर्सेस चेन्नई आज तो महत्वपूर्ण सामना. ज्या सामन्याची उत्कंठा ही नेहमी लागलेली असते पण त्या अगोदर कुठचा संघ या चमचमणाऱ्या चषकावर आपलं नाव कोरेल या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील. धावसंख्या प्रभावित झाली आहे 9 धावांवर. वेळेस पुन्हा एकदा बॉल इकडे जोरदार बॉल क्रॉसआउट करण्याचा प्रयत्न बीट केले फिल्डरला. चेंडू जवळपास बाउंड्री लाईनच्या जवळ नाचत नाचत जोपर्यंत फीड केला जातोय. बॉलर नाराज आणि नक्कीच नाराजी ही योग्य कारण अशा प्रकारचे चेंडू जर आपण रोखले नाही तर एक एक धाव सुद्धा महागात पडू शकते. सांघिक धावसंख्या झाली नेल्सन डिजिट 11 धावांवर. आपण बऱ्याच वेळा म्हणतो रन सेव्ड इज अ रन स्कोर्ड आणि ते महत्वपूर्ण धावा आपल्याला थांबवायला हवेत फील्डिंग मध्ये कारण 30 धावानंतर जेव्हा तो संघ बॅटिंग करायला येतो तेव्हा ते उपयोगी पडतात. तर नक्कीच भान असला पाहिजे प्रत्येक फिल्डरला. पण दरम्यान इकडे आता जे घडून गेलंय ते गेलंय. नोंद झाली आहे ती झाली आहे 2 धावाची जी घेऊन जाईल धावसंख्येला 11 धावांवर. संदेश शेख त्याचे 10 धावा या संपूर्ण स्कोर बोर्ड मध्ये त्याचं हे योगदान. लेग साइडला बॉल पुन्हा तिकडे पुल करण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस विदाउट द कार्पेट मारले. जमनी लगतचा फटका थोडासा खराब थ्रो. नक्कीच पुन्हा एकदा जेव्हा संघाची फील्डिंग कमी होते तेव्हा नक्कीच बॉलरवर जास्त प्रेशर येतो कारण बऱ्याच वेळा म्हटलं जातं अ फील्डर इज अ बॉलर्स बेस्ट फ्रेंड. बॉलरचा सखा हा नेहमी क्षेत्ररक्षक असतो कारण त्याच्याकडनं जर हवी ती साथ लाभली तर बॉलरचा उत्साह आणि बॉलरचा आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि तो उत्साह जर वाढवायचा असेल तर चांगली फील्डिंग करावी लागेल. दरम्यान धावसंख्या एका डझनावर जे नुकसान झालं राहतं रॉयल संघाला सगळ्यांना नुकसान भरपाई होताना दिसते. जे आपण म्हटलं होतं एका पार्टनरशिपची एका भागीदारीची आवश्यकता आहे ती हळूहळू का होईना एका कासवाच्या गतीने सुरुवात झाली आहे ज्यामध्ये खूप मोठं योगदान हे संदेश दिसलं या स्पर्धेदरम्यान या षटका दरम्यान. अंतिम चेंडू घेऊन सज्ज असेल संतोष बॉलिंग मार्कवर. ऑफ साइडला पुन्हा एकदा बॉलला ड्राईव्ह केलंय. म्हणजे संधी पाहावा लागेल आणि कॉमेंट्री बॉक्स मधून सुद्धा ते दृश्य अगदी स्पष्ट होतं. जर ग्राउंडिंग केली असती तर नक्कीच दृश्य मिळू शकलं असतं पण कुठच्याही खेळामध्ये जर आणि तर या 2 शब्दांना महत्व नसतं. महत्व असतं टर्निंग विकेटच्या वेळी येस आणि नो ला जे 2 शब्द अपुरे पडले आणि त्यामुळे अजून एक विकेट दुष्काळात 13वा महिना. 2 गडी बाद झाल्याचा 3रा गडी राऊंडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या झाली आहे ती 12 चेंडूंनंतर 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तो यहाँ पर 2 ओवर्स का खेल हो चुका है समाप्त. गाड़ी बिल्कुल धीरे कछुए की चाल चल रही है रॉयल्स टीम की. अगर बात की जाए तो इस बार थोड़े से संकट के घेरे में है यहाँ पर. तीसरी ओवर या फिर एक बार हरीश लेकर आएंगे और क्यों ना आए. जब आप पावर प्ले में ही अगर अच्छी बॉलिंग डालते हो तो बिल्कुल कैप्टन के मन में कोई दुविधा नहीं रहती कि किस गेंदबाज को तीसरी ओवर दी जाए. हरीश बैक ऑन ट्रैक. नए बल्लेबाज आते आते यहाँ पर गेंद को दिशा दिखाई पॉइंट के ऊपर से बॉल को आने दिया कट किया लेकिन वहां पर सिर्फ 1 रन मिलेगा. बिल्कुल इस प्रकार के शॉट्स बहुत ही कम बार देखने को मिलते हैं क्योंकि आज तक लगभग हर बल्लेबाज ऑफ स्टंप पर शफल होके हर गेंद जो ऑफ साइड पर बिल्कुल एक बढ़िया शॉट के तौर पर लगाई जा सकती है उसे भी लेग साइड पर ही लॉक करने का प्रयास करती है. बिल्कुल बढ़िया सोच आते आते श्रीधर की ओर से. फिर एक बार गेंद खड़ी हो गई है नीचे खिलाड़ी खतरे की घंटी बजी और एक और विकेट लगी. यहाँ पर विकेट नंबर 4 पूरी तरह से नेस्तनाबूद कर दिया यहाँ पर बैटिंग लाइनअप को. इस टीम ने
और उसकी सभी कर्टसी जाती है हरीश को। पहली ओवर मात्र 2 रनों की और इस ओवर में भी आते आते दूसरी गेंद पर चटका दी है। विकेट नंबर 4 सुपर जुगल को हुआ मात्र 13 रन, अब जो कि 4 विकेट के नुकसान पर। विकेट जो भी तो फाइनल आपकी राह देख रही है। अगर आप हारेंगे तो बिल्कुल शिव शक्ति प्रीमियर लीग सीजन 8 की तैयारी में लग जाइए। बल्लेबाज भूषण जाएंगे स्कोर बोर्ड पर। अब तक रन्स राह देख रहे हैं बढ़ने की, और क्योंकि बिल्कुल यहां पर विकेट गया। अनलकी 13 बहुत बार कहा जाता है, 13 और 17 को कभी कभी बैटर्स डरते हैं इस अंक पर खेलते हुए। और ये इस बार वाइड, उसी के साथ जी हाँ बिल्कुल दोनों हाथ समांतर और एक हाथ ऊपर। इसका मतलब यहाँ पर मुफ्त में बोनस के स्वरूप में दिए जाएंगे 2 रन और स्कोर पर जो कि बनता हुआ 15 रनों पर। बिल्कुल पहले यहाँ पर रन्स कम है और ऐसे स्वरूप में रन दिए जाएंगे तो बिल्कुल बैटिंग टीम उसे दोनों ही हाथों से स्वीकार बिल्कुल करेगी। 15 रन स्कोर बोर्ड पर बन चुके हैं। डाउन द ग्राउंड मारने का प्रयास किया था इस बार। और अब जैसा कि आप देख सकते हैं सभी खिलाड़ी विकेट सर्कल के बाहर। जो रूल है 5 खिलाड़ी आप देख सकते हैं। बिल्कुल एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर, कन्वेंशनल फील्ड, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, एक डीप मिड विकेट पर, स्वीपर मिड विकेट और लॉन्ग ऑफ के बिल्कुल बीच में यहां पर एक खिलाड़ी। अब पर के देखना पड़ेगा। बिल्कुल यहां पर 1 रन, इसका मतलब बल्ले का सिरा लगा था, 1 रन ऐड किया जाएगा। बिल्कुल 15 रन जो कि ऐड किए, 16 रन जो कि दिए जाएंगे स्कोर बोर्ड पर। अब जो कि धीरे धीरे एक रिस्पेक्टेबल टोटल की ओर यहां पर रुक करती हुई ये टीम। इस बार आए, मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद था शॉर्ट रीजन में, लेकिन बिल्कुल हाथों से गेंद छिटक गई है। यहां पर पहले कुछ समय में फील्डिंग अच्छी हुई नहीं थी, लेकिन उसके बाद टीम को संवारा है और इसका सभी रेट जाएगा हरीश को। जो दबाव वाली गेंदबाजी की अब तक बिल्कुल लाजवाब रहा। आज रॉयल्स टीम के अभी भी किसी खिलाड़ी को संकट मोचक तारणहार बन के उभरना पड़ेगा अपनी टीम के लिए। स्कोर जो कि बनता हुआ 17 रन। गेंद हवा में खड़ी हो गई है, नीचे खिलाड़ी दौड़ रही, बिल्कुल कैच छोड़ा यहां पर। और इसके साथ 2 रन भी पूरे किए जाएंगे। यहां पर आर्यन बॉयज फील्डिंग के बारे में आपको सोचना पड़ेगा। दरमियान यहां पर स्कोर बोर्ड बन चुका है कुल 19 रन। अगर बात की जाए तो इस ओवर में बिल्कुल बढ़िया योगदान हरीश की ओर से। अगर उनके स्पेल की अगर बात की जाए तो पहली ओवर में मात्र 2 रन खर्च कर दिए थे और इस ओवर में खर्च कर दिए 5 रन। कुल निकले हैं 3 विकेट। अब तक के सेमीफाइनल के राउंड में अब तक के सबसे बढ़िया बॉलिंग फिगर्स है। मैं कहूंगा अभी भी यहां पर मौका बनेगा इस टीम के लिए। अगर आने वाले 2 ओवर्स के खेल में अगर 25 से 30 रन भी बनते हैं तो बिल्कुल 50 से 55 का एक आइडियल रिस्पेक्टेबल टोटल कहा जाएगा इसी दौरान। देखने वाली बात होगी किस गेंदबाज के तुम्हें गेंद तो ये बिल्कुल बढ़िया कैप्टनसी यहाँ पर अपने स्ट्राइक बॉलर्स में से एक को यहाँ पर बॉलिंग पर लाया है अखिलेश कांसे। बिल्कुल हर मैच में इनका बढ़िया योगदान रहा है बॉलिंग में। तेज तरार गेंदें डालते हैं, लेकिन शायद यहाँ पर क्या रिप्लेसमेंट हुआ है। जी हाँ बिल्कुल यहाँ पर रिप्लेस करेंगे। रोहित बांदेकर टू रिप्लेस अखिलेश कांसे। फील्ड सेट, फिर एक बार वही सजाए हुए 38 सर्कल के अंदर हम देख सकते हैं बिल्कुल एक फॉरवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी, उसी के साथ मिड विकेट पर, उसके साथ मिड ऑफ पर और एक खिलाड़ी 38 सर्कल के अंदर पॉइंट रीजन में थोड़ा सा फॉरवर्ड। बड़ा शॉट
लगाने की कोशिश और यहाँ पर विकेट कीपर को दे दिया है चकमा। गेंद ने 1 रन से ऐड किया जाएगा स्कोर पर, जो कि बनता हुआ 20 रन। 20 रन स्कोर बोर्ड पर बनते हुए इसी बीच बड़े शॉट की दरकार है। आने वाली गेंद बची है 11 में कम से कम अगर 3 बड़े शॉट लगते हैं तो राजनीति रॉयल्स आपके लिए काम बन जाएगा। करो या मरो की स्थिति है। बड़े शॉट की कोशिश इस बार, और कॉमेडी बॉक्स से जरूर मैंने कहा था 3 बड़े शॉट यहां पर काम कर देंगे, और काफी समय के बाद मजबूर किया है हमारे अंपायर्स को दोनों हाथ आसमान की दिशा में दर्शाने के लिए। 6 रन लगता हुआ इसी के साथ स्कोर बोर्ड में परिवर्तन भी होता हुआ 26 रन स्कोर बोर्ड पर। क्या अखिलेश कांसे को रिप्लेस करने का निर्णय यहां पर बिल्कुल गलत साबित होगा। 6 रन यहां पर इस प्रतियोगिता में सेमीफाइनल का ये पहला जो कि यहां पर छक्का लगता हुआ, और वो छक्का कब आया, जो कि चौथी ओवर की दूसरी गेंद पर। ये आसार कुछ ठीक नहीं, लेकिन रात गई बात गई। आने वाले समय में 10 गेंदें हैं हाथ में। अगर आपको चाहिए जीत अपने साथ में तो बड़े शॉट की दरकार है, जैसा एक्शन रिप्ले फिर एक बार दिखाना पड़ेगा। फिर एक बार ये शॉट गेंद को उन तो जरूर किया था, लेकिन भूषण भाई आपको वापस सिर्फ 1 ही रन मिलेगा। बिल्कुल ये हाइटेड गेंद थी, जिस स्पीड से आई थी गेंद, फिर एक बार यहां पर उसी दिशा में खेला था, थोड़े से बैकवर्ड्स के रीजन में। इसी के साथ 1 रन भी ऐड किया जाएगा। स्कोर बोर्ड में परिवर्तन होता हुआ, जो कि 27 रन 27। यहां पर बिल्कुल 3 गेंदें डाल चुके हैं, अब तक तो 8 रन खर्च कर दिए हैं। कर्टसी गोज टू भूषण। फिर एक बार भाषण बनाने की कोशिश यहां पर, लेकिन इस बार सफलता प्राप्त होती हुई बहुत देर के बाद एक जो कि डॉट गेंद निकला। स्कोर बोर्ड जो कि रुका हुआ 27 रन। आने वाले 8 गेंदों का खेल शेष इस ओवर में अब तक जो कि मात्र 2 गेंदें बची हुई। विकेटों के पीछे देखिए, ये पूर्ति देखिए, बिल्कुल यहां पर वाइड का इशारा आएगा। विकेटों के पीछे बिल्कुल व्हाइट पनामा कैप परिधान करते हुए विकेटों के पीछे बिल्कुल बढ़िया काम यहां पर विक्रांत जाधव। बिल्कुल इस मैच विक्रम जाधव इस प्रतियोगिता में अब तक बढ़िया बिल्कुल कीपिंग उनके ओर से हमने देखी है। एक भी गेंद उन्हें बीट करके जो गेंद यहां पर पीछे गई बिल्कुल उन्हें फील्ड किया है बिल्कुल बढ़िया तरीके से। स्कोर बोर्ड चुकी इसी के साथ बनेगा कुल 28 रन 28। मैं कहूंगा अगर 35 का आंकड़ा इस ओवर में पार हो जाता है तो बिल्कुल आने वाले रन बोनस के स्वरूप में दिए जाएंगे। लेकिन बिल्कुल बढ़िया कमबैक भी मैं कहूंगा रोहित की ओर से, एक बड़ा शॉट डालने के बाद सिर्फ एक सिंगल कंसीड करते हुए। एक खराब गेंद दीवारी इस पार उंगली उठेगी। तारीफ की गई थी विकेट कीपर की और तारीफ के साथ किया है न्याय। इसी के साथ आधा खेमा जाएगा बैक टू द पवेलियन। स्कोर बोर्ड जो भी होता हुआ इसी के साथ मात्र 28 रनों पर और निकला है कुल यहां पर 5 विकेट। हाथ में है सिर्फ एक पंजा विकेट्स का और स्कोर बोर्ड जो कि रुका हुआ 28 पर। Is on release in the finals of Shiv Shakti Premier League Season 7. Rajendra Royals are awaiting a hurry.
of hitting those big shots. Last over will be bowled by the bowler. Kunal, the bowler, very first delivery goes high in the air and fielder takes it with absolute ease. As I said, they are in a hurry of hitting those big shots. And yet again they are losing another wicket in the process. Rajasthan Royals are being completely distorted like a house of cards. Another wicket goes down at a total of 28 runs. Shot from the bat of Shubham. That was a sixer and every other batter is failing to contribute. New player goes in form of Deep. Just like his name, now he has to light the lamp of those big shots, and it's Akhilesh that he must do the job here for his team. Akhilesh will now bowl the formality of the last one. Better on the strikers end. Sandesh still now playing from the first over itself. Now finally Akhilesh Kanse will be on his bowling marker. He was trying to go big this time, but the ball goes into the backward region as they will get just a single there. With a single scoreboard now moves on to 29. Another 5 balls will be coming their way. That means if 2 big shots are coming up, then surely they can make a way towards 45 runs. But unlike the way Akhilesh Kanse has bowled throughout the tournament, I don't think he will allow the batters to do so. This time Rafael does delivery, ball is high in the air, field it, and he does no mistake. As a result, another man goes down. Here we go. The wickets are falling like leaves falling off from a tree. Scoreboard has stopped on just 29. And yet again a wicket goes down. It's the wicket number 6 falling down for the team of Rajasthan Royals. And just as I said, Akhilesh Kanse is a kind of a bowler. He won't allow to hit those big shots, and now we do the job of tail enders. Not an easy task here to hit those biggies, but I would compliment the efforts of Harish. He was the man to give out those big shots, and now Akhilesh is following his footsteps. 4 deliveries remaining. Vivek on strike. Low full toss again converted, and the wicket keeper, and I think he will make it just safely into home. He has done it yet again. Another single will be added. Scoreboard now moves on to 30. 30 runs on the scorecard. One big shot will be essential here, because if the scoreboard stays still here this manner, then surely they will have to chase one ball. And alongside the batting lineup, the batting strength that the team of Aryan boys has possessed, surely it will be a piece of cake for them. And now also we can see the most popular orange cap holder Suraj Sawant sir will be in action in few moments. He can have the opportunity to grab it back from Aniruddha Sawant in the next match. Yet again a record delivery, single will be added. And another single adds up to the scorecard, which will make the tally towards the total of 31 runs. 31 runs on the scorecard. Another 2 deliveries will be left to go. Akhilesh Kanse yet again doing justice to all the compliments done from the commentary box, just conceding 3 runs from the 4 deliveries so far. Ball goes miles high in the air, field getting beneath there like vultures, but I think the
sun will make a big trouble for them because of the sun rays directly hitting like arrows into the eyes of the fielder, and just for the middle of the wickets. They are desperate for the third one, and will they go for it? No, they won't. The non-strikers and Factor has completed 4 runs, have been completed with absolute ease. We're looking for another one, and now scoreboard now moves on to 35. 35 धावा राव बलकावर. Single delivery has been remaining so far in order to make a big target. If they want to cross 40 or 6, at least a boundary will be required. Trying to go big, and wicketkeeper, yes, yet again, up goes the finger and out goes the batter. So here will be the winning equation in this match. 35 runs on the scorecard, 36 to win. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना आपण पाहतोय. धावसंख्या केली मात्र 35 धावा आणि विजयाचं समीकरण असेल मॅन इन ब्लू आर्यन ब्रॉइड संघासाठी ते मात्र 36 धावांचं. First innings have been completed, 25 runs on the board, 36 to win, and over to Sahil Khawrigar. Thank you. शिवछत्रपती वॉरियर्स विरुद्ध एलिगर स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित या कॉमेंटर वॉक्सवर नाणेफेकीसाठी. धन्यवाद सर. सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू हे असतील आणि 36 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 36 धावा.
पुढे शकता या मानवणी केंद्राला सगळ्यांना हात जोडून नमस्कार असा सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू 36 धाब्यांची आवश्यकता गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज संदेश नावाचा गोलंदाज वैयक्तिक पहिला संघातर्फे पहिला षटक घेऊन पहिल्या षटकातील पहिलो चेंडू सुंदर चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू आणि पैजो कोणतोही संपर्क होणार नाही निर्धाव चेंडू गणलो गेलो आमच्या कमेंट बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर 36 धाब्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आर्यन स्पोर्ट्स संघ मात्र तृतीय फलंदाजी करताना मैदानाच्या दिशेने पहिलो चेंडू यो निर्धाव चेंडू या दरम्यानचो पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव चेंडू गणले जातात आमच्या कमेंट बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर वेगवान पद्धतीचे चेंडू सुंदर गोलंदाजी सकाळच्या 17 पासून ते आतापर्यंत मैदानाच्या दिशेने बघू मिळता ती संदेश या नावाच्या गोलंदाजाकडून पहिलो चेंडू हे निर्धाव चेंडू दुसऱ्या चेंडू दरम्यान वेगवान पद्धतीचा चेंडू दरम्यान निर्धाव चेंडू गणलो गेलो पहिला षटक या प्रगतीपथावर 5 षटकांचा सामना 4 गोलंदाज हे अनिवार्य असतले या स्पर्धेदरम्यानच्या आजच्या या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सेमीफायनलच्या सामना दरम्यान गोलंदाज सज्ज तिसरो चेंडू घेऊन संदेश गोलंदाजी मार्गवर पहिला षटक या प्रगतीपथावर असताना 5 षटकांचा सामना 4 गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्गवर सज्ज असा पुढील चेंडू घेऊन या दरम्यान उचलो मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 3 चेंडू हे निर्धाव चेंडू गणले गेले आमच्या कमेंट बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज यावेळी संतोष नावाचा फलंदाज सज्ज असा बॅक टू बॅक 3 चेंडू 3 चेंडूंनी वलपाटे मारून निर्धाव चेंडू मात्र वलपाट्यात मारता फलंदाज संतोष स्ट्रायकिंगला 3 चेंडू हे निर्धाव चेंडू पहिला षटक प्रगतीपथावर 5 षटकांचा सामना 4 गोलंदाजी मार्गवर संदेश नावाचा गोलंदाज सज्ज असा चौथो चेंडू घेऊन या दरम्यान जो उडालेलो कारांचो बरोच काय चेंडू हवेत पटको फसलो क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही फलंदाजा परताचा लागतो आपल्या तंबूच्या दिशेने पहिलो हातरो बसलो आर्यन स्पोर्ट्स संघाची धावा संख्या 0 धावा धाव फलकावरती शिवछत्रपती वॉरियर्स संघाचे सर्व खेळाडू विनंती असेल कमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईडला जमा संघाची धाव संख्या 0 धावा 4 चेंडूंचा खेळ झाला समाप्त पहिला षटक या प्रगतीपथावर 5 षटकांचा सामना 4 गोलंदाज हे अनिवार्य पहिले 3 चेंडू हे निर्धाव चेंडू चौथ्या चेंडू दरम्यान विकेटची पतंग मैदानाच्या दिशेने संतोष नावाचा फलंदाज मात्र आपल्या तंबूच्या दिशेने नवीन फलंदाज वनडाऊनचा बॅटर मैदानाच्या दिशेने अरुण स्ट्राइक एंडला सज्ज शुभम साळगावकर विनंती असेल कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा शुभम साळगावकर या दरम्यान उचलून मारलेलो फटको सुंदर फटको कारण उडालो बरोच काय चेंडू हवेत पण चेंडू हे मात्र जमिनीत दान झालो 2 धावा पूर्ण केले गेले दोन्ही फलंदाजांदरम्यानचे तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न असं पण दुहेरी धावेनिशी समाधान दुहेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती 2 धावा संघाचाच रिगणेश झाला 2 धावा धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त 1 टू गो एका चेंडूचा खेळ बाकी पहिल्या षटकातील संघाचा करणारा चेंडू एका चेंडूचा खेळ बाकी अरुणाच्या खाते 2 धावा जोडले गेले आमच्या कमेंट बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर या दरम्यान काही फटको बसलो गेलो बरोच काय चेंडू हवेत पटको बसलो क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही फलंदाज परताचा आपल्या तंबूच्या दिशेने एका षटकाचे खेळ झाले समाप्त संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या ती फक्त 2 धावा धावफलकावरती
एका षटकाच्या समाप्तीनंतर. एका षटकाचा खेळ झालो समाप्त. पहिल्या षटका दरम्यान 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज यावे. कुणाल नावाचा गोलंदाज सज्ज. वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटकातील पहिलो चेंडू मात्र मैदानाच्या दिशेने बहु बेतलो. धावफलकावरती धावा ते फक्त 2 धावा. पहिल्या षटका दरम्यान 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी. पहिले 3 चेंडू हे निर्धाव चेंडू. चौथ्या चेंडू दरम्यान विकेटची पतंग. 5व्या चेंडू दरम्यान 2 धावा. 6व्या चेंडूत विकेटची पतंग. पहिल्या षटका दरम्यान 2 विकेट 2 धावा देणारी गोलंदाजी. या दरम्यानचा पहिलो चेंडू. पंचांचा इशारा. पंच हे शाहरुख खानच्या पोज मध्ये दोन्ही हात समांतर करतात. अतिरिक्त धावेची कोण दर्शवतात. या अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 3 धावा धावफलकावरती. हे समाप्त झालो एका षटकाचो. दुसऱ्या षटकातील पहिलो चेंडू अतिरिक्त धावेनिशी घडलो गेलो आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर. या दरम्यानचो चेंडू परत एकदा पंचांचो इशारा कमेंट्री बॉक्स एंड जवळ 22च्या स्वरूपात एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती बहु मेहनतीने ती 4 धावा धावफलकावरती. दुसऱ्या चेंडू दरम्यान 22च्या स्वरूपातली 1 धाव. पहिल्या चेंडू दरम्यान अतिरिक्त धावेनिशी नटलेलो चेंडू मात्र मैदानाच्या दिशेने बहु मिळालो. संघाची धावसंख्या 4 धावा. या दरम्यानचा सुंदर फटका उडालेलो कारण बरोबर काय चेंडू हवेत. पंचाचा इशारा देणे हात कपाळावरती. टांगावडी वेळेत फरार. षटकारानिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 10 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकात. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल सज्ज. तिसरो चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील तिसरो चेंडू. दुसरा षटक प्रगतीपथावर. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न. जमिनीलगतचो फटको नैसर्गिक चेंडू मात्र अडवलो गेलो. 1 धाव पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 21चो डबल गेम 11 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त होता 3 चेंडूंचो दुसरा षटक या प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या 11 धावा 21चो डबल गेम. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल सज्ज. गोलंदाजी मार्गवर चौथो चेंडू घेऊन. या दरम्यानचो चेंडू पंचांकडे अपील केली गेली. पंचांचो इशारो हे निर्धाव चेंडू चोयलो. निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या धावफलकावरती ती फक्त 11 धावा. खेळ समाप्त झालो. 4 चेंडूंचो टू गो 2 चेंडूंचो खेळ बाकी असतात. गोलंदाज सज्ज. पुढील चेंडू घेऊन कुणाल गोलंदाजी मार्गवर. 5वो चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील 5वो चेंडू कुणाल गोलंदाजी मार्गवर सज्ज. या दरम्यान हलक्या ताणी खेळून काढतात. पंचांचा इशारा येलो. चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती बहु मेहनतीने 12 धावा 1 डझन धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त.
अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील सांगता करणारा चेंडू एका चेंडूचा खेळ बाकी गोलंदाज सज्ज पुन्हा गोलंदाजी मार्गावर 1 टू गो या दरम्यान सुंदर फटको पंचाचा इशारा यावे दोन्ही हात कपाळावरती सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू देखील पाठीण पाड बरोबर संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 18 धावा फलकार 2 षटकांचं खेळ झालं समाप्त संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 18 धावा फलकावरती समीकरण असत सामना जिंकण्यासाठी समीकरण असतात 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्गवर यावेळी गोलंदाज पहिल्या षटक दरम्यान 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी सुंदर गोलंदाजी तो संदेश गोलंदाजी मार्गवर सज्ज पहिलो चेंडू सुंदर चेंडू आणि पैजो कोणतोही संपर्क नाही निर्धाव चेंडू गंडो गेलो आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर संघाची धावा संख्या ती फक्त 18 धावा फलकार खेळ समाप्त झालो एका चेंडूचो पहिलो चेंडू निर्धाव चेंडू गणलो गेलो आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर या दरम्यान पुढे मारलेलो फटको एक धाव पूर्ण केली गेली दुसऱ्या धावेचा असा प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडंसं बीट झालो बॅकअप पर्यंत क्षेत्ररक्षकेपर्यंत मैदानाच्या दिशेने पूर्ण केलेले धाव ते तब्बल 3 धाव आणि या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धाव फलकावरती 21 धावा 21 धावा धाव फलकावर संघाची धावा संख्या 21 धावा धाव फलकावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन या दरम्यानचा चेंडू सुंदर चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू सुंदर गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून त्या आतापर्यंत मैदानाच्या दिशेने बघू मिळतात ते संदेश नावाच्या गोलंदाजाकडून 3 चेंडूंचा खेळ झाला समाप्त 3 चेंडू दरम्यान 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी 21 धावा धाव फलकावरती तिसरा षटक प्रगती पथावर असताना तिसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न क्लीन बोर्ड तटके बचून गेलेला चेंडू खटक्यावर बोट जाग्यावर पलटी संघाची धावा संख्या सांघिक धावा संख्या ती फक्त 21 धावा धाव फलकावरती हे समाप्त झालो 4 चेंडूंचो पुन्हा एकदा संदेश सज्ज पुढील चेंडू घेऊन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेत विक्रम स्ट्राइक एंडला सज्ज असतो या दरम्यान सुंदर फटको मैदानाच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली गेली क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघू मिळालो परतीचे फेक करेपर्यंत 1 धाव एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धाव फलकावरती बहु मिळतले दुर्याचो डबल गेम 22 धावा धाव फलकावरती 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त 1 टू गो एका चेंडूचा खेळ बाकी तिसऱ्या षटकातील सांगता करणारा चेंडू गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्गवर संदेश नावाचा गोलंदाज या दरम्यानचा सुंदर चेंडू फटको फसलो आणण्याचो हात बुडकुल्यात
गोलंदाजी मार्गवर यावेळी रोहित नावाचा गोलंदाज सज्ज संदेशाच्या गोलंदाजीचा विचार करता पहिल्या षटका दरम्यान 2 विकेट आणि 2 धावा, तर तिसऱ्या षटका दरम्यान आणि वैयक्तिक दुसऱ्या षटका दरम्यान तब्बल 4 धावा करणारे गोलंदाजी आणि 2 विकेट, तब्बल 2 षटका दरम्यान 4 विकेट आणि तब्बल 5 धावा खर्च करणारी गोलंदाजी. संघाची धाव संख्या 22 धावा धावफलकात. या दरम्यान तो चेंडू पंचांचा इशारा निर्धाव चेंडूचो इलो निर्धाव चेंडू गंडो गेला आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर. गोलंदाजी मार्गवर रोहित नावाचा गोलंदाज सज्ज असा दुसरो चेंडू घेऊन पहिला चेंडू निर्धाव चेंडू. या दरम्यान उचलो मारण्याचा प्रयत्न पंचांचो इशारा कमेंट्री बॉक्स जवळ इलो चेंडू आणि फळीचो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू गंडो गेलो. स्ट्रायकिंग एंड गोलंदाज विक्रम सज्ज असा यावेळी. संघाची धावसंख्या धावफलकावरती ते तब्बल 22 धावा धावफलकात. खेळ समाप्त झालो 2 चेंडूंचो. या दरम्यान उचलो मारण्याचा प्रयत्न विक्रम स्ट्राइक एंडला सज्ज. विक्रम मागतपासून तू वलपण्यात मार दिलोय. विक्रम या मात्र ऐकून घे. गुलाम्याचा नानानी तालाशिवाय गाणं दुसऱ्या दोघांचा उपयोग काय नसता तसं काय क्रिकेटच्या मैदानावर केला वलवण्यात काय अर्थ नसता. निर्धाव चेंडूची गणना ही मात्र मैदानाच्या दिशेने होता. संघाची धावसंख्या दुर्येचो डबल गेम 22 धावा धावफलकात. खेळ समाप्त झालो 3 चेंडूंचो. स्लोअर मध्ये देव चेंडू सुंदर फटको. या वेळेचो फटको पंचांचो इशारा देणे हात कपाळावरती चेंडू सीमा रेखा पार षटकार आणि संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. चेंडू सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. या दरम्यानचा सुंदर फटको 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असाच पण एकेरी धावेनिशी समाधान. गचा बॅकअप खराब बॅकअप बाजाराच्या दिशेने गचा क्षेत्ररक्षण. या दरम्यान पंच किती धावा कळवा कॉमेंट्री बॉक्स जवळ. 4 धावा. पंचांचो इशारा इलो 4 धावांचो आणि 4 धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 32 धावा. 5 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. 1 to go. एका चेंडूचो खेळ बाकी. धावा धावफलकात. खेळ समाप्त झालो 5 चेंडूंचो 1 to go. एका चेंडूचो खेळ बाकी असत. चौथ्या षटकातील संघाचा करणारा चेंडू एका चेंडूचो खेळ बाकी. संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती. संदेशाची गोलंदाजी अर्थात एकदम सुंदर गोलंदाजी. तर चौथं षटक ह्या खूप महागडा षटक रोहित याचा. 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती. 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा रोहित अंतिम चेंडू घेऊन सज्ज असतो गोलंदाजी मार्गवर. सामना जिंकण्यासाठी समीकरणात 7 चेंडू उरले आणि 4 धावांची आवश्यकता. या दरम्यान तो सुंदर फटको उडालेलो कारंजो फटको बसलो क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात जाम चेंडू पडलो. फलंदाज परतत लागतो आपल्या तंबूच्या दिशेने. समीकरण असताना सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता.
सामना जिंकण्यासाठी समीकरण असत 6 चेंडू उरले आणि 4 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 4 धावा सामना जिंकण्यासाठी. सामना जर टाय झालो तर सुपर ओव्हरचा सामना खेळवण्यात येतो. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्या. सामना जर टाय झालो तर सुपर ओव्हरचा सामना खेळवण्यात येतो. आयोजक कमिटीचा निर्णय असा. 6 चेंडू 4 धावेची आवश्यकता. पहिलो चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघून मिळालो. एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघून मिळालो. परतीची फेक करेपर्यंत 2 धावा पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 34. 34 धावा धावफलकात. 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी 2 धाव्यांची आवश्यकता. या दरम्यान तो चेंडू सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू घडलो गेलो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. उरले 4 चेंडू सामना जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 2 धावा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू दरम्यान 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी. यावेळेचो सुंदर चेंडू रनआउटची संधी. पंचांचो इशारो इलो रनआउटचो. गाव फिरण इलो आणि उमरे कॅप्टन गेलो. खेळ समाप्त झालो. तब्बल 3 चेंडूंचो संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 34 धावा. सामना जिंकण्यासाठी 2 धाव्यांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावा. सामना जर टाय झालो तर सुपर ओव्हरचा सामना खेळवण्यात येतो. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घेऊची असा. सामना जर टाय झालो तर सुपर ओव्हरचा सामना. समीकरण असत. सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 1 धाव सामना जिंकण्यासाठी. खेळ समाप्त झालो. 4 चेंडूंचो 35 धावा धावफलकावरती. समीकरण असत 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. आर्यन स्पोर्ट्स संघ तृतीय फलंदाजी करताना मैदानाच्या दिशेने. या दरम्यान जो पंचांचो इशारा बाहीच्या स्वरूपात एकेरी धावेचो आणि फायनल मध्ये प्रवेश करता तो आर्यन स्पोर्ट्स संघ. यापुढे होणारो सामना हेरेकर स्पोर्ट्स विरुद्ध